नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 31 आज आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या पेपरचा जो सिनेरिओ आहे, पहिल्यांदा आपण सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आपण बघणार आहोत. आपण दररोज संध्याकाळी 7 PM ला डेली पेपर ॲनालिसिस करतो. द संदेश अकॅडमीमध्ये आपण अभ्यास करतो. तुम्हाला दररोज नवनवीन पोलीस भरतीचे सराव पेपर ॲनालिसिस करायचे असतात तर आपल्या चॅनलला फॉलो करा. पुढचा यंदाच्या वर्षी जी 2025ची महाराष्ट्र पोलीस भरती आहे 2025ची, ती आपल्याला यावर्षी वर्दीत दिसायचं आहे, त्यामुळे आपण मेहनत करणं गरजेचं आहे. तर आज तुमच्यासाठी एक मोटिवेशन कोट्स घेऊन मी आलेलो आहे की वादळं येतात, संकट येतात, मेहनतीसमोर सगळे डगमगतात, जिद्दीसमोर डोंगर सुद्धा झुकतो, पोलीस वर्दीत तूही एक दिवस चमकतो मित्रा. तुम्हाला वादळ येणारे, संकट येणारे, म्हणजे तुम्ही आज ठेवलेलं टार्गेट डेली टार्गेट तुम्ही ठरवलंय आज मला एक पेपर सेट करायचा आहे. कधी कधी तो पूर्ण होत नाही, काही टेन्शन येतात, काही संकट येतात, मन डगमगतं. सगळं जर जिद्द असेल तर आपल्या डोंगर पण झुकतो. या या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवून एक दिवस आपल्याला सगळ्यांना पोलीस वर्दीमध्ये दिसायचंय. तर चला, त्याचप्रमाणे आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश. कोणतं राज्य आहे? ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. चंद्रपूर जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? मॅंगनीज, कोळसा, बॉक्साईट, लोहखनिज. कशासाठी आहे? ऑप्शन क्रमांक बी, कोळसा. गंगेच्या काठावर वसलेले वाराणसी शहर कोणत्या राज्यात आहे? बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश. कधी आहे? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील जेजुरी ठिकाण कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? खंडोबा, विठ्ठल, गणपती व शिवाजी महाराज. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक एक, खंडोबा महाराज. जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स कुठे आहे? ब्राझील, व्हेनेझुएला, पेरू, कोलंबिया. कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी, व्हेनेझुएला. भौगोलिक विषुववृत्त किती अंश रेखा अंशावर आहे? 0 डिग्री, 23.5, 66.5, 90 डिग्री. विषुववृत्त किती आहे? ऑप्शन क्रमांक ए, 0 डिग्रीवर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, पुणे, नाशिक, नागपूर. कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए, सातारा. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले सुपीक पट्टी काय म्हणून ओळखली जाते? भांबर, तराई, बांगर, खादर. काय म्हणून ओळखली जाते? तराई. ऑप्शन क्रमांक बी. सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य कोणते? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक. कोणतं? उत्तर प्रदेश. ऑप्शन क्रमांक सी. पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर किंवा आर्क्टिक महासागर. कोणता? पॅसिफिक महासागर. ऑप्शन क्रमांक सी.
पॅसिफिक महासागर. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनेच्या शिफारसीनुसार समाविष्ट केली गेली? आचार आयोग, सुवर्णसिंह समिती, मंडल आयोग व संचार समिती. कशा सुवर्णसिंह समिती. ऑप्शन क्रमांक बी. मूलभूत कर्तव्य किती आहे? 11 मूलभूत कर्तव्य. कोणती कमिटी? सुवर्णसिंह समिती. भारताचे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात? पंतप्रधान, मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष. ऑप्शन क्रमांक बी. मंत्रिमंडळ. राज्यातील मंत्रिमंडळ कोणाच्या सामूहिक जबाबदारीखाली असते? मुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा सभे झालं ते सभा पाहिजे परिषद आणि विधान परिषद. कशाखाली? ऑप्शन क्रमांक सी. विधानसभा. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, सुषमा स्वराज. कोण आहे? प्रतिभा पाटील. ऑप्शन क्रमांक बी. प्रतिभाताई पाटील. आपत्कालीन स्थिती भारतात पहिल्यांदा कोणत्या वर्षी लागू झाली? 1962, 1971, 1975 आणि 1984. कधी लागू झाली? ऑप्शन क्रमांक ए. 1962. चीन आणि भारताच्या युद्ध दरम्यान. लोकपाल या पदाचा संबंध कोणाशी आहे? कार्यपालिका, न्यायपालिका, भ्रष्टाचार विरोधी संस्था किंवा निवडणूक आयोग. कशाशी संबंध आहे? ऑप्शन क्रमांक सी. भ्रष्टाचारी विरुद्ध संस्था. राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक सी. 6 इयर्स. दर 2 वर्षांनी 1/3 लोक ते होतात, इलेक्टेड होऊन येतात, त्यामुळे 6 वर्ष असतो. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मूल्य कुठून घेतले आहेत? प्रास्ताविका, मूलभूत अधिकार, राज्य धोरण, मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्य. कशातून घेतलेले? प्रास्ताविका. ऑप्शन क्रमांक ए. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात? पंतप्रधान, संसद, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय. कोण करतं? ऑप्शन क्रमांक सी. राष्ट्रपती. कायद्याचे राज्य ही संकल्पना कुठल्या देशातून घेतली आहे? इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, आयर्लंड. कुठून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक ए. इंग्लंड. रक्ताचे लाल रंग कोणामुळे येते? पांढऱ्या पेशी, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, प्लाझ्मा. कशामुळे येते? ऑप्शन क्रमांक बी. हिमोग्लोबिन. पृथ्वी सूर्याभोवती एक परिक्रमा किती दिवसात पूर्ण करते? 365 दिवस, 366, 365.25 आणि 364. किती? ऑप्शन क्रमांक सी. 365.25 सी. त्यामुळे दर 4 वर्षानंतर 4 इयर्स नंतर लीप इयर येतं.
डीएनएचा शोध कोणी लावला? वॉटसन आणि क्रिक, न्यूटन, आइन्स्टाईन, रामानुजन. कोणी लावला? वॉटसन अँड क्रिक. ऑप्शन क्रमांक ए. हिरवळ म्हणजे झाडामध्ये कोणत्या रंगद्रव्य असतं? क्लोरोफिल, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन, कार्बन. काय असतो? ऑप्शन ए क्लोरोफिल. सूर्याचा ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? अणुभंजन, अणुसंलयन, दहन आणि ऑक्सिडेशन. अणुसंलयन. ऑप्शन क्रमांक बी. संगणकाचा मेंदू काय म्हणतात? हार्ड डिस्क, सीपीयू, रॅम, कीबोर्ड. कशाला म्हणतात संगणकाचा मेंदू? सीपीयू. ऑप्शन क्रमांक बी. मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता? यकृत, मेंदू, त्वचा, हृदय. कोणता? त्वचा. ऑप्शन क्रमांक सी. प्लॅस्टिक मनी कोणत्या गोष्टींसाठी वापरले जाते? डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चलन नोटा, सोने, चेक. कशासाठी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड? ऑप्शन क्रमांक ए. ब्लूटूथ ही तंत्रज्ञान कोणत्या प्रकारचे आहे? वायरलेस, तारयुक्त, उपग्रह आधारित, लेझर. कोणतं आहे? वायरलेस. ऑप्शन क्रमांक ए. सूर्यग्रहण कधी होते? पृथ्वी, चंद्र, सूर्य एका रेषेत आल्यावर, चंद्र, पृथ्वी, सूर्य एका रेषेत आल्यावर, सूर्य, पृथ्वी, चंद्र एका रेषेत आल्यावर, किंवा वरीलपैकी एकही नाही. काय होतं? चंद्र, पृथ्वी, सूर्य एका रेषेत आल्यावर. ऑप्शन क्रमांक बी. हा चंद्र, ही पृथ्वी आणि हा सूर्य ज्यावेळेस एका रेषेत येतात त्यावेळेस काय होतं? सूर्यग्रहण. आता 225 चे वर्गमूळ किती? 10, 12, 15, 20. किती 225चं? ऑप्शन क्रमांक सी. 15चं वर्गमूळ किती आहे? 225. आता 15 म्हणजे 15 कसं करायचं? पाचा पाचा 25 आणि हा एक आणि एक 2, 225. ओके. आपल्याला 30 पर्यंत वर्गमूळ पाठच पाहिजे, त्यामुळे आपल्याला हे आन्सर कमीत कमी टायमात सोडवता येतं. पाचाचा वर्ग गुणिले पाचाचा घन इक्वल टू काय? 5 पाचाचा 5/5, 5/6, 5/15, 5/10. आता उत्तर काय याचं? आता ए एन इंटू एम बी एम. याचा फॉर्म्युला काय होतो? नाही तसं नाही, सॉरी, थोडं चुकलं सांगायचे. ए एन इंटू ए एम. याचा फॉर्म्युला काय होतो? ए प्लस एन प्लस एम. म्हणजे ज्या घातांक असतात त्या घातांकांची काय होती? बेरीज होती. तर मग आता हा 2 आहे आणि हा 3 आहे, काय होईल? 5 सेम आहे, 5/5. ऑप्शन क्रमांक ए. आता एका संख्येचे 30% 60 असेल तर ती संख्या किती? ऑप्शन ए 150, ऑप्शन बी 180, ऑप्शन सी 200, ऑप्शन डी 220. आता एका संख्ये डायरेक्ट एक संख्या आहे म्हणजे ही एक संख्या आहे, तिथला किती? 30% इक्वल टू 60 आहे. तर आपल्याला एकची व्हॅल्यू काढायची. 30 नाही, हा 60 तसाच
त्याला 100 इकडे भागिले होता, तिकडे गुणिले गेला 30, हा गेला हा गेला, 0 0 कटला, 3 दुने 6, 100 गुणिले 2 200. ऑप्शन आहे सी. x इक्वल टू किती येणार 200. आता 720 भागिले 12 तर किती? ऑप्शन आहे 55, 60, 70, 80. तर सरळ सरळ 720 भागिले 12, 12 सकम 72, हा शून्य तासात. ऑप्शन क्रमांक बी 60 उत्तर. दोन संख्यांचा एचसीएफ 12 आहे आणि एलसीएम 240 असेल तर त्यांचा गुणाकार किती? म्हणजे लसावी मसावी दिलेला आहे दोन संख्यांचा, या दोन्ही संख्यांचा गुणाकार किती राहणार आहे, आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. प्रश्न नीट वाचायचा. गुणाकार किती? ऑप्शन एक आहे 360, 1440, 200, 2880 आणि 120. तर 12 गुणिले 240 गुणिले 12, हा शून्य तासात, 12 चौक 48, 4 आला 12 दून 24 आणि 4 28, 2880. ऑप्शन क्रमांक सी. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर आणि रुंदी 8 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती? 80, 88, 96, 100. आता आयत आहे, आयताचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी काय आहे 12 सेंटीमीटर, रुंदी काय 8 सेंटीमीटर, 12 8 96. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी 96. आता याच्यामध्ये काही यांच्यामध्ये एकक देऊन तुम्हाला ते केलं जातं, कन्फ्यूज केलं जातं. आता इथं 80ला सेंटीमीटर देतील, 88ला मीटर देतील, याला सेंटीमीटरचा वर्ग देतील आणि याला सेंटीमीटरचा वर्ग देतील. कधी कधी 96चे एक नवीन ऑप्शन येतो 96, याला मीटर नाही तर आणखीन 96 सेंटीमीटर. तर त्यावेळेस एककाचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आपल्याला, युनिट काय दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे 96 सेंटीमीटरचा वर्ग. एका प्रश्नात दोन उत्तर समजले तुम्हाला. चला पुढचा प्रश्न. 25% 25 ऑफ 200 किती येईल? म्हणजे 200चा 25% किती येईल? ऑप्शन आहे 25, 40, 50, 100. सरळ करायचं. 25 गुणिले 25% ऑफ म्हणजे गुणाकार इंटू 200, हा गेला हा 2 राहिला, 25 दून 50. ऑफचा मिनिंग काय होतो? गुणाकार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी 50. एका ट्रेनला 180 किलोमीटर अंतर पार करण्यास 3 तास लागतात. किती? 3 तास लागतात. तर त्याचा वेग किती? 50 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर, 70 किलोमीटर पर आवर, 80 किलोमीटर पर आवर. आता काय सांगितलं त्यांनी? वेग काढायचा आहे. वेगचा फॉर्म्युला काय? किती डिस्टन्स पार केलं म्हणजे किती अंतर आणि किती टाइम. आता 180 किलोमीटर इंटू 3 आवर, 3 सक 18, 60 किलोमीटर पर आवर वेग राहणार आहे गाडीचा एका तासाला. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. पुढला आहे 3/6 भागिले 1/2 इक्वल टू किती? ऑप्शन आहे ए 1, बी आहे 1.5, सी आहे 2, डी आहे 3. आता 3/4 भागिले 1/2 असं दिलेलं आहे. त्याचं कन्वर्शन कसं करायचं? 3/4 हा 2 आहे, 2 हा अंशच ठिकाणी जाईल 2 आणि हा 1 खाली राहील. आता तिरकस गुणा करा, 2 2 4, 1 1 3 1 3 राहणार, 3 गुण भागिले 2, त्याचं काय येणार आहे 1.5. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. असा पण ऑप्शन राहू शकतो काही ठिकाणी. ओके.
पुढचा प्रश्न आहे, जर x 5 असेल तर x स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू किती? a इक्वल टू 25, b इक्वल टू 30, c इक्वल टू 40 आणि d इक्वल टू 50. त्यांनी आता इक्वेशन सॉल्व करायला लावले. एक्स स्क्वेअर प्लस 3x इक्वल टू किती? x म्हणजे किती आहे? 5. 5चा वर्ग प्लस 3 गुणिले 5, 5चा वर्ग किती? 25. 5 3 किती? 15. किती झाले? 40. इक्वेशन ऑप्शन आहे 40, ऑप्शन क्रमांक सी 40. पुढचा, घड्याळ या शब्दात कोणता ध्वनी आहे? व्यंजन, स्वर, संधी, उपस्वर्ग. कोणता आहे? व्यंजन. ऑप्शन क्रमांक ए, व्यंजन ध्वनी आहे. तो खूप हुशार आहे. येथे हुशार हा कोणता शब्द प्रकार आहे? नाम, विशेषण, सर्वनाम, क्रियापद. हुशार शब्दाचा शब्द प्रकार विचारला. तो खूप हुशार आहे. हुशार म्हणजे काय सांगतो? एक विशेषण सांगतो आपल्याला, विशेषण सांगतो त्या माणसाबद्दल. म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक बी. मी, तू, तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत? आत्मवाचक, पुरुषवाचक, दर्शक किंवा प्रश्नवाचक. कोणते? पुरुषवाचक. ऑप्शन क्रमांक बी. वृक्ष तोडू नका हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? आज्ञार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी. वृक्ष तोडू नका हे आपण दुसऱ्याला काय केली? आज्ञा केली. काय केली? आज्ञा केली. आता हा एक तुमचा मित्र आहे, सागर नावाचा मित्र आहे, आणि तुम्ही आहात. तुम्ही सागरला काय सांगितलं? सागर, वृक्ष तोडू नको. एक काय सांगितलं? एक आज्ञा केली, तू इथून पुढे वृक्ष तोडू नको. म्हणजे एक आज्ञार्थी वाक्य झालं. ऑप्शन क्रमांक ए. परीक्षा कठीण होती का हे वाक्य कोणते आहे? विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी. आता कठीण होती का, शेवटला काय? क्वेश्चन मार्क आहे, त्यामुळे काय येणार आहे? प्रश्नार्थी. ऑप्शन क्रमांक बी. उद्योजक या शब्दातील जग काय आहे? काय विचारला? हा जग काय आहे? प्रत्यय आहे, उपसर्ग आहे, धातू आहे, अव्यय आहे. काय आहे? प्रत्यय आहे. उद्योग प्लस जग, हा काय लागला? प्रत्यय लागला. त्यामुळे काय आहे? ऑप्शन क्रमांक ए, प्रत्यय. वाचणे या शब्दाचा काळ सांगा. तो पुस्तक वाचतो. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, संधिकाळ. कोणता? वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक बी, वर्तमान काळ. राम पुण्यास गेला या वाक्यास पुण्यास ही कोणती विभक्ती प्रयोग आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. कोणती आहे? चतुर्थी. ऑप्शन क्रमांक डी. पुस्तके हा कोणता प्रकारचा शब्द आहे? एक वचन, अनेक वचन, भाववाचक, जातीवाचक. कोणतं आहे? अनेक वचन. ऑप्शन क्रमांक बी. लवकर हा कोणता शब्द प्रकार आहे? नाम, विशेषण, क्रियाविशेषण आणि सर्वनाम. कोणता आहे? क्रियाविशेषण. ऑप्शन क्रमांक सी. तुम्हाला आपला आजचा पेपर इथं संपलेला आहे. तर तुम्हाला 50 पैकी किती मार्क मिळाले हे तुम्हाला मला सांगायचं आहे. तसंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबूया. उद्या संध्याकाळी 7 वाजता
पुन्हा आपल्याला पेपर नंबर 32 बघायला भेटेल. तोपर्यंत अभ्यासात सातत्य ठेवा. आज आपण थांबूया. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.